खासदार प्रणिती शिंदे यांनी दिल्ली येथे संसदीय अधिवेशनामध्ये लोधी समाजाचा केंद्र सरकारच्या ओबीसी सूचीमध्ये समावेश होण्याकरता प्रश्न विचारला। महाराष्ट्र राज्यामध्ये लोधी समाज हा ओबीसीच्या प्रवर्गामध्ये आहे, परंतु केंद्रामध्ये लोधी समाज ओबीसीच्या सूचीमध्ये नसल्यामुळे लोधी समाजाच्या युवकांना व विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडील नीट जेईई परीक्षांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता। केंद्र सरकारमधील रेल्वे, बीएसएनएल, आर्मी यामध्येही आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता। याबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये लोधी समाजाचा केंद्र सरकारच्या ओबीसी सूचीत समावेश करण्यासाठी प्रश्न विचारला। या संदर्भात केंद्र सरकारने लेखी उत्तर दिले असून लोधी समाजाला केंद्र सरकारच्या ओबीसी सूचीमध्ये समावेश करण्याकरता केंद्र सरकार लवकरच आवश्यक ती पावले उचलतील असे सांगण्यात आले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।